मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे आता एकनाथ शिंदे कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार आहेत। नगर विकास विभाग, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूम मधून घेणार असल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। या दरम्यान ते जिल्हाधिकारी शाळेला, जिल्हा परिषद शाळेला सुद्धा भेट देणार आहेत। काळाराम मंदिर दर्शन घेणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याची सुद्धा आढावा बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे घेत असलेल्या कुंभमेळा आढावा बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांना आमंत्रणच नसल्याचं समोर, त्यामुळे या बैठकीपासून गिरीश महाजन यांना डावललं का असाही सवाल। नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असून त्याच माध्यमातून कुंभमेळ्यासाठीची आढावा बैठक होते। मंत्री दादा भुसे यांची बैठकीवरती प्रतिक्रिया। नाशिकचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहावं यामध्ये गैर काय? दादा भुसे यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती प्रतिक्रिया। अजित पवारांकडून धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा पाठराखण। धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही। देवगिरीवरच्या बैठकीमध्ये अजित पवार यांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। अजित पवारांना पुरावे दिल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होत नसल्यानं आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही। अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा। धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा होता। विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। येत्या अधिवेशनामध्ये आम्ही याबद्दल आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया। धनंजय देशमुख यांनी कथित बी टीम मधील 4 जणांची नावं केली जाहीर। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वाय बसे, मोराळे हे बी टीम मध्ये असल्याचा दावा। नावं जाहीर केली, आता कारवाई कधी? देशमुख यांचा सवाल। सुदर्शन गुलेला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये केज न्यायालयानं सुनावली कोठडी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीमध्ये झाडाझडती। तपासासाठी अंबाजोगाईमध्ये पथक तळ ठोकून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलेल्या पथकाकडून झाडाझडती। एकनाथ शिंदे जर घरगडी असते तर त्यांना मंत्री केलं असतं का? संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवरती हल्ला होय। राजन साळवींवरती टीका करताना संजय राऊतांची शिवीगाळ। सत्ता गेल्यावरती तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही, राऊतांचा राजन साळवींवरती हल्ला होय। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर आता संजय राऊत करणार राजापूरचा दौरा। पक्षातील पडझड थांबवण्यासाठी संघटनात्मक ताकद मतदारसंघामध्ये टिकून राहावी यासाठी संजय राऊत करणार दौरा। ठाकरे गट आणि काँग्रेसची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच। ठाकरे गटानं विधानसभेमध्ये दावा केल्यास संख्याबळ जास्त असल्यानं काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी दाखल। नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये बैठक। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला पुन्हा दिलासा। 17 मार्चपर्यंत पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा। बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप। रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव। देशभरामध्ये दाखल होत असलेल्या एफआयआरला दिला आव्हान, मात्र तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मुंबईमधल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती पुढील 6 महिन्यांसाठी आरबीआय कडून निर्बंध। ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई। निर्बंधांमुळे बँकेतून पैसेही काढता येणार नाही। मुंबईमधल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोर खातेदारांची गर्दी। आरबीआय कडून निर्बंध लावण्यात आल्यानं खातेदारांमध्ये एकच गोंधळ। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड। सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असून सध्या ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा ते राहिलेले आहेत।
संविधानाला अभिप्रेत असलेलं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करावं. नवनियुक्त काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्नी मृणालिनी सपकाळ यांनी व्यक्त केल्या भावना. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती. वडेट्टीवारांवरती काँग्रेस नेत्यांनी सोपवली जबाबदारी. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला बळी. चंदगड तालुक्यातल्या 60 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता. पीक विमा योजना 1 रुपयात देण्याच्या ऐवजी 100 रुपयात देण्याचा होणार निर्णय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार घोषणा. ठिबक सिंचनाचे थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 254 कोटींच्या थकीत अनुदानाला सरकारकडून मान्यता. एबीपी माझाच्या बातमीनंतर शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोलीमधील सेनगावमध्ये जलजीवन मिशनची कामं होऊनही पाणी मिळत नसल्यानं नागरिक संतप्त. आमदार तानाजी मुटकुळेंनी आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास बंदी. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांचा निर्णय. शिवजयंती कशी साजरी करायची या संदर्भात केंद्र सरकारचं राज्याला पत्र. शिवजयंतीच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे केंद्राचे आदेश. पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीनं करणार पदयात्रेचं उद्घाटन. पुणेकरांचा माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रम. मुळा मुठा नदीपात्रामध्ये एकत्र येऊन क्लीन ड्राईव्ह करत केला व्हॅलेंटाईन डे साजरा. केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी असलेली मासिक मदत मिळवण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक. अन्यथा मार्च नंतर मदत मिळणं बंद होणार. अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी विजय चोरमारे यांची माहिती. नागपूर विभागामधील प्रगतिशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साधला संवाद. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं कोकाटेंचं वक्तव्य. राज्य सरकार 1.5 लाख तरुणांना नोकरी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. 75,000 तरुणांना नोकरी देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 1.5 लाख तरुणांना नोकरी देण्यात येणार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. किरीट सोमय्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्यांवरती कठोर कारवाई करण्याचं आश्वासन. सोमय्यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह आज प्रयागराजला जाणार. कुंभमेळ्यामध्ये फडणवीस पवित्र स्नान करणार. प्रयागराज येथे महाकुंभमध्ये आज साधू संत त्रिजटा स्नान करणार. त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभच्या भूमीवरून प्रस्थान करतील. कुंभमेळ्यामध्ये 4 नवे विश्वविक्रम होणार. 15,000 सफाई कर्मचारी एकाच वेळी संगम परिसरात 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करणार. 300 कर्मचारी नदी स्वच्छ करणार. त्रिवेणी मार्गावरती 1,000 ई रिक्षा चालवणार. 10,000 लोकांच्या हाताचे ठसे काढण्याचाही विक्रम होणार. 17 फेब्रुवारीपासून पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे धावणार. हुबळी ते वाराणसी अशी विशेष रेल्वे धावणार. पुणे, सातारा, दौंड, मिरज, सांगली आणि अहमदनगर मार्गे ही रेल्वे धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये घेतली भेट. यावेळी ट्रम्प यांनी मोदींची गळाभेट घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिकेचा दौरा. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारांवरती बैठक आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत साधला संवाद. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यावरती चर्चा. दोन्ही देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्याची सहमती. 26/11 हल्ल्यामधील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमानही भारताला सोपवण्यास अमेरिका राजी. वॉशिंग्टन DC मधील ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यामध्ये बैठक. अवकाश तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं
भारताचा प्रयत्न या विषयांवरती चर्चा. मोदींची एक्सपोस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.